बोलू का? हा बोल. का गं पल्लवी, आज वातावरण थोडं बदललंय ना? कसं रे? शब्द बोल. अरे म्हणजे सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळतोय, लाईटची रोषणाई आहे, प्रचंड आनंद आणि उत्साह आहे म्हणून म्हटलं. हो, हे मात्र अगदी बरोबर बोललास. काय करायचं असेल ग? अरे आपल्या अगदी वृद्धापासून ते लहानांपर्यंत सर्वांचा लाडका गणेशोत्सव आजपासून साजरा करण्यात येणार आहे. म्हणूनच तर माझ्याकडे एवढा आनंद आहे. अगदी बरोबर बोललीस. आजपासून अवघ्या महाराष्ट्रभर साजरा केला जाणारा गणेशोत्सव याची सुरुवात कोणी केली आणि त्या मागचा उद्देश काय, कोणी सांगू शकेल? बसलेल्यांपैकी जाऊ द्या, मी सांगतो. गणेशोत्सवाची सुरुवात बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांनी केली. त्याच्या मागचा महत्वाचा उद्देश म्हणजे लोकांचे एकत्रीकरण, समता आणि बंधुता बाळगून लोकांनी 8 ते 10 दिवस एकत्र यावे आणि आनंदाने गणेशोत्सव पार पाडावा. म्हणून आपणही कुठलाही मतभेद न पाळता आपला गणेशोत्सव आनंदाने पार पाडू आणि आपण तो पाडणारच. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक थोरात सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP कालवे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच आगमन झालेल्या गणरायाच्या चरणी मी वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांना फक्त 5व्या सत्रातलं नाही तर पहिल्या सत्रापासून ते 3ऱ्या सत्रापासून तर 7व्या सत्रापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना या 10 दिवसाच्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. हा आतापर्यंत आपल्या परंपरेनुसार हा गणेशोत्सव यावर्षीच्या सुद्धा 10 दिवसाचा आपण आनंदाने, सामंजस्याने, एकोप्याने आणि कुठलाही प्रकार न घडता आणि तुम्हाला कायमचा तो एक अविस्मरणीय राहील असा तुम्ही साजरा करायची मी अपेक्षा करतो. त्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व प्राध्यापकांचे, कर्मचाऱ्यांचे, इंक्लुडिंग म्हणजे मुलींसाठी महिला प्राध्यापकांचे सर्वांना सहकार्य राहील. सर्वजण सहकार्य करतील. या आपल्या इथे आपण 5 दिवस हा कार्यक्रम साजरा करणार आहे. 10 दिवस आपण कधी करत नसतो कारण आपण प्रोफेशनल कॉलेज आहे. 15 पासून सिव्हिल करेक्ट तुमच्याच परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे जास्त आताही खूप वेळ तुम्ही घालणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला परत त्या गणेशोत्सवासाठीच्या शुभेच्छा देतो. हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर सुद्धा साजरा होतो. जिथे जिथे भारतीय समाज आहे फक्त महाराष्ट्रीयन समाजच नाही, भारतीय समाज आहे त्याचा विखुरलेला आहे. जगभर विखुरलेला भारतीय समाज सुद्धा गणेशोत्सव जगभर साजरा केला जातो. तुम्हाला ते पाहायला मिळतं. बृहन महाराष्ट्र गणेशोत्सव असं म्हणून तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं तर जगभर तुम्हाला साजरा केलेला पाहायला मिळेल. आणि त्यांचा उद्देश हा फक्त एकत्र येऊन धार्मिक त्याला एक वळण देण्याचाच नव्हता तर ब्रिटिशांच्या विरुद्ध लोकांना एक आणण्याचा, एकत्र आणण्याचा हा सुद्धा उद्देश होता. आता ब्रिटिश जरी गेले तरी आपण सामंजस्याने तो कार्यक्रम हा 10 दिवसांचा साजरा कराल. त्यासाठी शुभेच्छा. अगदी मनापासून धन्यवाद सर. आपले मोलाचे शब्द आम्हाला जीवनात नक्कीच कामी पडतील. यानंतर आदरणीय श्री SP जाधव सर आपले मनोगत व्यक्त करते रचनेच्या